Hello students, welcome once again in our next video. See what is the next topic or what is the next point? Stalwart novelist. Now see what do you mean by stalwart novelist? In Marathi you call them as पाठिंबा देणारे. नॉवेल्स ना म्हणजे कादंबरीला पाठिंबा देणारे नॉवेलिस्ट रायटर्स लेखक कोण होते बघूया आपण. सी द नेम्स: चार्ल्स डिकन्स, वॉल्टर स्कॉट, नदानियल हॅथॉर्न, होरास वॅलपोल, थॉमस हार्डी, विल्की कोलिन्स and H.G. Wells. All these are the names of the novelists, and these novelists are called as stalwart novelists. They supported the novels and that's why they are called as stalwart novelists. Understand? या लेखकांना या नॉव्हेलिस्ट्सना स्टॅल्वॉर्ट नॉव्हेलिस्ट असं म्हणतात. कदाचित याच्यावर तुम्हाला एखादं क्वेश्चन येऊ शकेल की नेम द स्टॅल्वॉर्ट नॉव्हेलिस्ट. स्टॅल्वॉर्ट नॉव्हेलिस्टची नावं सांगा. तर ही 7 नावं आहेत. ही 7 नावं तुमच्या लक्षात राहिली पाहिजे. ओके. चार्ल्स डिकन्स, वॉल्टर स्कॉट, नदानियल हॅथॉर्न, होरास वॅलपोल, थॉमस हार्डी, विल्की कोलिन्स and H.G. Wells. Understand this much? Now see the next point. See, first of all we learn about the 18th century, about the history of the novel from the 18th century. Now we are turning towards 20th century. 18व्या शतकापासून आपण सुरुवात केलेली. आता आपण 20व्या शतकाकडे वळलेलो आहोत. Now see about the 20th century. 20th century is marked by the modern topics, innovative styles, techniques and widened angles of the views by the novelist like. Now see, here is the list of the novelists. Understand? These novelists are from the 20th century. These novelists are from 20th century. ही जी नावं दिलेली आहेत, 9 novelists are there. These novelists are from 20th century. ही जी काही नावं दिलेली आहेत तुम्हाला, ही सगळी 20व्या शतकातील नॉव्हेलिस्टची नावं आहेत. That 20th century is marked by the modern topics as well as the innovative styles, techniques and widened angles of the views by the novelists. See, all these novelists widen the angles of the views. They wrote about the modern topics as well as they use the innovative styles. Innovative, नाविन्यपूर्ण, नवीन स्टाईल्स, टेक्निक्स, तंत्रज्ञान याचा वापर त्यांनी त्यांच्या नॉवेल्समध्ये केलेला आहे. अंडरस्टँड? See the names of these novelists. The first one, E.M. Foster, James Joyce, Joseph Conrad, Henry James, George Orwell, Graham Greene, D.H. Lawrence, William Golding and Anthony Burgess. All these novelists are from the 20th century. हे सगळे नॉव्हेलिस्ट कोणत्या शतकातले आहेत तर 20व्या शतकातील आहेत. आणि या नॉव्हेलिस्टने नवीन मॉडर्न आधुनिक पद्धतीचे टॉपिक्स म्हणजे आधुनिक विचारांचे हे नॉव्हेलिस्ट आहेत. आणि त्यांनी आपल्या लेखनामध्ये आधुनिक विचार किंवा नाविन्यपूर्ण अशी शैली, वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान याचा वापर करून त्यांनी त्यांचे नॉवेल्स लिहिलेले आहेत. सी, बरीच नॉव्हेलिस्ट किंवा नॉवेल्सचे नेम्स या लेसन मध्ये इंट्रोड्यूस झालेले आहेत. दिस लेसन इज अबाउट द हिस्ट्री ऑफ नॉवेल. कादंबरीचा इतिहास, की कादंबरी कशी विकसित होत गेली किंवा तिचा जन्म कधी झाला आणि तिचा पुढे विस्तार कसा झाला याबद्दलचा हा लेसन आहे. सो सगळी नावं तुम्हाला लक्षात ठेवायला लागणार आहेत. कसाही क्वेश्चन कोणत्याही पॉइंटवर येऊ शकतो. ओके. नाउ सी वन मोर इम्पॉर्टंट पॉइंट अबाउट these novelists of 20th century. What is the main focus of these novelists? See,
all these novelists emphasized on political, social, psychological and other modern issues in their novels. What they focus on, what they emphasized, or for which they give their importance to. See, what are the subjects? Political issues were introduced, social, psychological and other modern issues were introduced by these novelists in their novels. त्यांनी मेनली फोकस कशावर केलं होतं तर पॉलिटिकल इश्यूज, राजकीय घटना असतील, राजकीय गोष्टी असतील, सोशल म्हणजे सामाजिक असतील, सायकोलॉजिकल म्हणजे मानसशास्त्राविषयीच्या असतील किंवा अदर मॉडर्न इश्यूज. सो मेनली दे फोकस ऑन द मॉडर्न इश्यूज. अंडरस्टँड? सो या सगळ्या गोष्टींचा समावेश या नॉव्हेलिस्टच्या लिखाणामध्ये म्हणजे त्यांच्या नॉव्हेल्समध्ये आलेला आपल्याला दिसून येतोय. अंडरस्टँड? नाउ सी द नेक्स्ट पॉइंट, एमिग्रंट ऑथर्स. एमिग्रंट म्हणजे आपला देश सोडून दुसऱ्या देशामध्ये वास्तव्य करणारे जे ऑथर्स आहेत, जे रायटर्स आहेत, त्यांना एमिग्रंट ऑथर्स असे म्हणतात. ओके, सो देअर आर सम एमिग्रंट ऑथर्स ऑल्सो. सी द एक्झाम्पल्स. सलमान रशदी, ही इज फ्रॉम इंडिया. V.S. नायपॉल फ्रॉम त्रिनिदाद. काझुओ इशिगुरा from Japan and many others. All these are the examples of immigrant authors. Understand? So sometimes there will be a question about the immigrant authors. Name the immigrant authors. असा क्वेश्चन येऊ शकतो की इमिग्रंट ऑथर्सची नेम्स सांगा. तर तुम्हाला हे माहित पाहिजे का these are the immigrant authors. Understand? Salman Rushdie, V.S. Naipaul and Kazuo Ishiguro. Okay, these are called, or these novelists are the immigrant authors. Authors म्हणजे ऑथर म्हणजेच काय तर रायटर. तर हे सगळे इमिग्रंट ऑथर्सचे एक्झाम्पल्स आहेत. ओके, नाउ सी द नेक्स्ट पॉइंट, वीमेन नॉवेलिस्ट. सी, जस्ट लाईक मेन नॉवेलिस्ट, women novelists also are famous in English literature. ज्या पद्धतीने पुरुषांनी लिखाण केलेलं आहे त्याच पद्धतीने काही स्त्रिया सुद्धा नॉवेलिस्ट आहेत. काही स्त्रियांनी सुद्धा नॉवेल्स, कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. आता आपण विमेन नॉवेलिस्टचे एक्झाम्पल्स बघूया. सी, ऑल दिस इन्फॉर्मेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. यू हॅव टू कीप इन माइंड, यू हॅव टू लर्न all these examples, all this information. Understand? See the first one, the novel of manners. See the example of the novel of manners. It is Evelina. Evelina is the name of a novel, and that novel is called as the novel of manners. And that novel is written by Frances Burney. Frances Burney नावाच्या लेखिका आहेत आणि त्यांनी एव्हेलिना नावाचं नॉवेल लिहिलेलं आहे. अँड दॅट नॉवेल इज कॉल्ड ॲज द नॉवेल ऑफ मॅनर्स. नाउ व्हॉट इज द नॉवेल ऑफ मॅनर्स वी विल सी आफ्टरवर्ड्स. की नॉवेल ऑफ मॅनर्स म्हणजे काय हे आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पण समटाइम्स देर विल बी अ क्वेश्चन, गिव्ह द एक्झाम्पल ऑफ द नॉवेल ऑफ मॅनर्स. सपोज तुम्हाला असा क्वेश्चन आला, गिव्ह द एक्झाम्पल ऑफ द नॉवेल ऑफ मॅनर्स. नॉवेल ऑफ मॅनर्सचं एक एक्झाम्पल द्या. तर तुम्ही काय एक्झाम्पल देणार आहात? एव्हेलिना, इट इज अ नेम ऑफ अ नॉवेल. नॉवेलचं नाव आहे. अँड इट इज रिटन बाय फ्रान्सिस बर्नी. शी इज द वुमन नॉवेलिस्ट. अंडरस्टँड? देन नेक्स्ट वन इज गोधिक नॉवेल्स. इट इज रिटन बाय ॲन रॅडक्लिफ. ओके, ॲन रॅडक्लिफ, वन्स अगेन द वुमन नॉवेलिस्ट. देन अ नॉवेल based on the science of the age. The name of the novel is Frankenstein. Understand? It is the name of a novel, Frankenstein. This novel is based on science. Science, विज्ञानावर आधारित असं एक नॉवेल आहे. त्या नॉवेलचं नाव आहे फ्रँकेनस्टाईन. And that novel is written by Mary Shelley, a woman novelist. Then Jane Austen, she is a famous woman novelist. Understand? Then Bronte sisters, two sisters are there, Emily and Charlotte. These are the names of the sisters and they are from Bronte family.
and that's why these two sisters are called as Bronte sisters. They are famous with the name Bronte sisters. Emily and Charlotte both are the sisters. या दोघी जणी बहिणी आहेत आणि बहिणी कुठल्या आहेत तर ब्रॉन्टे फॅमिली मधल्या. ब्रॉन्टे इज देअर सरनेम. या फॅमिली मधल्या या दोघी जणी सिस्टर्स आहेत. दोघीही नॉव्हेलिस्ट आहेत आणि या फेमस नॉव्हेलिस्ट आहेत. ब्रॉन्टे सिस्टर्स या नावाने त्या फेमस झालेल्या आहेत. त्यांनी कोणकोणते नॉव्हेल्स लिहिले आहेत बघा. एमिली यांनी कोणतं नॉव्हेल लिहिलं आहे द वुदरिंग हाइट्स आणि शार्लॉटने कोणतं नॉव्हेल लिहिलेलं आहे जेन अय्यर. सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ एमिली अँड शार्लॉट, द ब्रॉन्टे सिस्टर्स. अँड द लास्ट वन इज मेरी अँड इव्हान्स एलियस जॉर्ज एलियट. एलियस म्हणजे काय आपण म्हणतो ना उर्फ. मेरी अँड इव्हान्स नावाची लेखिका आहे. त्या लेखिकेने स्वतःचं नाव काय म्हणून पब्लिश केलेलं आहे जॉर्ज एलियट. आता ही वुमन नॉव्हेलिस्ट आहे, स्त्री आहे, पण तिने स्वतःला पुरुषाचं नाव दिलेलं आहे जॉर्ज एलियट. म्हणजे मेरी अँड इव्हान्स यांनी जे नॉव्हेल्स लिहिलेले आहेत तिथे लेखकाचं नाव आपल्याला काय दिसणार आहे जॉर्ज एलियट. म्हणजे पुरुषाचं नाव दिसणार आहे, पण ते पुरुषाने लिहिलेलं नसून कोणी लिहिलेलं आहे मेरी अँड इव्हान्स. म्हणजेच जॉर्ज एलियट म्हणजेच कोण आहे तर मेरी अँड इव्हान्स. आणि शी रोट सायकोलॉजिकल नॉव्हेल्स. मोस्टली शी फोकस ऑन दी सायकोलॉजिकल नॉव्हेल्स. मेरी अँड इव्हान्स म्हणजेच कोण तर जॉर्ज एलियट. मोस्टली कोणते नॉव्हेल्स लिहिलेले आहेत सायकोलॉजिकल नॉव्हेल्स. अंडरस्टँड. सो सी when I introduce you the new topics or the new points, you have to write down all this information in your notebook so that it will be beneficial for you to learn this information. Understand? जे बोर्डवर तुम्हाला दिसतं मी लिहिलेलं आहे हे सगळे पॉइंट्स तुम्ही व्हिडिओ पॉज करणार आहात आणि हे सगळे पॉइंट्स तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घेणार आहात. म्हणजे तुम्हाला या टॉपिकचा अभ्यास करायला सोपा जाणार आहे. टॉपिक खूप मोठा आहे पण तेवढाच तो महत्वाचा आहे. अंडरस्टँड. नाउ सी सम मोर विमेन नॉव्हेलिस्ट्स आर देअर. सी द नेक्स्ट वन. Novel based on the stream of consciousness technique. Now see, what is the stream of consciousness technique? We will see afterwards. आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नॉव्हेल्सचे प्रकार बघणार आहोत, द टाइप्स ऑफ नॉव्हेल्स. अँड इन दॅट व्हिडिओ यू विल कम टू नो व्हॉट इज द स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस टेक्निक. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस टेक्निक हे एक नॉव्हेलचा प्रकार झाला. म्हणजे काय हा आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. सो व्हॉट इज द एक्झाम्पल ऑफ द स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस टेक्निक? द नेम ऑफ द नॉव्हेल इज वर्जिनिया वुल्फ. इट इज रिटन बाय द वुमन नॉव्हेलिस्ट. Then next example is Agatha Christie. She is the woman novelist and she wrote two novels. See, Hercule Poirot, Miss Marple. Understand? These are the names of the novels. Mostly Agatha Christie wrote the novels based on crime. And the first one, see, the Hercule Poirot, Miss Marple, both are the evergreen detectives by Agatha Christie. Agatha Christie यांनी मोस्टली नॉव्हेल्स कोणते लिहिलेले आहेत तर क्राईमवर, गुन्हेगारी या विषयावर तिने नॉव्हेल्स लिहिलेले आहेत. आणि हर्क्युल पायरेट आणि मिस मार्पल हे दोन अगदी बेस्ट एक्झाम्पल्स आहेत ॲगथा ख्रिस्ती यांची. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल्स ही हार्पर ली, मार्गरेट एटवूड, टोनी मॉरिसन, ॲलिस वॉकर. All these are the names of the women novelists, and these novelists have elevated the tradition further to prosperity. The tradition of the novels to prosperity. Elevated म्हणजेच काय तर उच्च पदावर नेणे. बऱ्याचशा या लेडीज आहेत त्याच्यामध्ये मोस्टली वी फोकस ऑन द नेम्स ऑफ हार्पर ली, मार्गरेट एटवूड, टोनी मॉरिसन, ॲलिस वॉकर. या नॉव्हेलिस्टने काय केलेले आहे दे एलिव्हेटेड द ट्रेडिशन ऑफ द नॉव्हेल्स टू प्रॉस्पेरिटी. नॉव्हेल्सची जी काही परंपरा आहे, ट्रेडिशन आहे, ही ट्रेडिशन उच्च पदावर नेण्याचं काम या विमेन नॉव्हेलिस्टने केलेलं आहे. अंडरस्टँड दिस मच. द रिमेनिंग पार्ट वी विल सी इन आवर नेक्स्ट व्हिडिओ.